नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रवास एक स्वप्न मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आत्ता थंड वाजले। आता आपले पहिला ट्रेक, माझा आयुष्यातला पहिला ट्रेक म्हणाला, म्हणजे किल्ले असे चॉटपास सर्च केलेत, परंतु प्रॉपर ट्रेक म्हणाला तर पहिला ट्रेक। तर आजचा ट्रेक असणार आहे मल्हारगड, पुरंदर हे दोन किल्ल्याच करायचे आहेत। म्हणजे पुरंदर तालुक्यात येतात हे दोन किल्ले आजच्या ट्रेकमध्ये असणार आहेत। तर आत्ता 5:20ला घरातून निघलो, बरोबर म्हणजे जे ठरलेलं 5 वाजता निघायचं, 5 वाजता निघलो, 5:20ला निघलो। आता सासवड इथे वीरमधून निघलो आम्ही। तर आत्ता सासवडमध्ये आहे, वाजलेत किती 6:05 झालेले आहेत आत्ता। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचे 400 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत, त्याबद्दल धन्यवाद। लवकरच आकडा 1000पर्यंत पोचवा। आणि थंड तर लय वाजले, सूर्योदयाचे वेळी मल्हारगडचा पायथा गाठायचा आहे हे ध्येय आहे। तर लवकर गाठू, थंड वाजायला आहे भरपूर। मी आणि माझा भाऊ आहे। तर हे आपली गाडी आहे। तर ही आपली गाडी आहे आणि आता जायचं आहे। रस्ता एकदम मस्त म्हणायला लागेल, प्रवास करताना पण भारी वाटते, रस्त्यावर पण कोण नाही आहे काय। तर चला भेटू आता किल्ल्याच्या पायथ्यालाच, नाही तर मग मध्ये जो फाटा भेटतोय तिथे तुम्हाला मी दाखवतो सगळं। आणि चला बस। तर आता आपण आलो काळेवाडीमध्ये। तर हाच तो हायवे जो दिवेघाट सासवड आहे। तर इथूनच हा फाटा होतो। तर कोणाला तर विचारून, म्हणजे इथं पाठी वगैरे काय लावलेलं आहे, कोणाला तर विचारून नक्की आत या। तर आता जरा कमी सूर्योदय होणारच आहे, चला पुढे बघूया। चल रे। कसलं गेले राव इथं। तर त्या गावातनं आत आल्यावर इथनं एक असा सरळ रस्ता आहे, इकडे जेजुरीला रस्ता जातो वाटतं, आणि हा इकडं थेट पुण्याला रस्ता जातोय। तर इकडं पुढं मल्हारगड आहे, तो दिसू शकतो तुम्हाला पुढं तिथं। तर दाखवतो तुला तो तिथं मागं। तर मल्हारगडच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे। इथपर्यंत रस्त्याचं जरा काम चालू आहे इथपर्यंत, मग गाडी आम्ही इथंच पार्क केली आहे। तर तो मल्हारगडचा बुरुज बघू शकता तुम्ही, म्हणजे मेन पूर्वेकडला बुरुज आहे वाटतं, मला तर वाटतं। आता जो वर गेलं सगळं समजेल तुम्हाला, मागं दिसतंय हां, तो दिसतोय तो मल्हारगडचाच आहे। तर आता चालू जायचं का मधनं चावलं जाऊ हाच प्रश्न पडला आहे। तर आता बघतो, चला चल रे। तर असं फिरून जायला सोडून आम्ही इथं, आम्हाला इथनं मधनं एक पायवाट दिसले। तर हेनं जाऊ शकतो जवळ किल्ल्याच्या जवळ त्या बुरुजापर्यंत पोचू शकतो आपण। तर आता चला ट्रेक ट्रेक म्हणायचा नाही याला, डायरेक्ट गाड्या पायथ्याला जात्या जर रस्ता झाला तर, नाही तर आता जरा चालायला लागते। तर चला मग।
ट्रेक हलका हलका म्हणताना लय जमवलं. पहिलाच ट्रेक फार दिवस काय रनिंग पण नाही काय नाही, त्यामुळं दम भरलाय, बोलाय पण नाही. पुढे बघू शकता एकदम निसर्गाचं अद्भुत दृश्य दिसत आहे. मागं चोर दरवाजा आहे. आम्हाला वाटलं हा पूर्व दरवाजा आहे, तर हा पूर्व दरवाजा नाही, चोर दरवाजा येत आहे. मागं तटबंदी बघू शकता बऱ्यापैकी पडलेले. पुढला एक व्ह्यू बघा दाखवतो तुम्हाला. आता त्याच्यावरच तुझा अभ्यास केला. बुरजावर आलेला आहे. चोर दरवाजा वरचा हा बुरुज आहे. इथून खाली चोर दरवाजा आहे. माझे मान जरा दुखायला लागले. आणि ह्या इथं ह्या खोबऱ्या बघू शकता तुम्ही. म्हणजे डायरेक्ट शत्रू जर आला तर त्याच्यावर डायरेक्ट हल्ला करण्यासाठी ह्या खोबऱ्या ठेवलेल्या आहेत. बघू शकता इथून तुम्ही, घन अडकलेली थोडी. तर बुरुज बऱ्यापैकी शाबूत आहे. इथून तुम्हाला सूर्योदय दिसू शकतो. वारा एकदम मस्त येत आहे. तर हे सह्याद्रीचं विहंगम दृश्य इथून दिसत आहे. बघू शकता तुम्ही. शपथ. गडावर फेरफटका मारायला ठरलेला आमचा. तर ही तटबंदीच्या साईडनं आपण फेरफटका मारणार आहे आता. सूर्योदय झालेला आहे बऱ्यापैकी. तर इथं आहे ते एक तलाव आहे. इथं पाणी नाही शिल्लक, त्यात बांधीव तलाव आहे पूर्ण. तर मी आता तुम्हाला महादरवाजा वगैरे ते पुढला भाग वगैरे लावतो. चला. तर हा पूर्वेकडील बुरुज आहे आणि तो महादरवाजा किल्ल्याचा. आम्हाला वाटलेला तो तिकडला पूर्वेकडला बुरुज आहे, तर तो चोर दरवाजातला बुरुज आहे. आणि हा महादरवाजा इथं. आणि इकडं विहंगम दुसरा सह्याद्रीचं बघू शकताय. तर मागही मागही दोन मंदिर बघताय. त्यातलं बारका आहे ते खंडोबाचं मंदिर आहे आणि मोठं आहे ते शंकराचं मंदिर आहे. तर हा सर्व परिसर बालेकिल्लाच आहे. तर इथं वाड्याचे अवशेष वगैरे बऱ्यापैकी दिसत आहेत. काय काय थोडेफार चौतरे वगैरे भिंती आहेत मागं. स्वच्छता बऱ्यापैकी आहे किल्ल्यावर. तर मित्रांनो, बऱ्यापैकी किल्ला बघितलेला आहे. 8 वाजायला आहेत, म्हणजे 7:45 वाजलेले आहेत. तर इथं बालेकिल्ल्यात आहे, चांगलं जागा गावलेलं आहे. तर इथं जरा नाश्ता करून घेतो. नाश्ता म्हणजे काय, चटणी आणि चपाती आणि जरा तेल.
तर तेवढं खाऊन घेतो. तर अजून पुरंदरला पण जायचं आहे. तर आता जरा जेवून घेतो आणि मग तुम्हाला पूर्ण म्हणजे इतिहास वगैरे काय आहे किल्ल्याचा तो जरा सगळा समजावून सांगतो. तर चला. तर आता किल्ला उतरून झालेला आहे. आम्ही तेव्हा काहीच गर्दी नव्हती, परंतु आता जरा बऱ्यापैकी गर्दी झाली आहे. गर्दी म्हणजे किती एक 10-15 लोक आले आहेत फक्त. तर इतिहास बघायला गेला तर ह्या किल्ल्याचा, तर हा किल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला सगळ्यात शेवटचा किल्ला म्हणजे हा किल्ला. तर म्हणजे सगळ्यात तरुण किल्ला म्हणायला गेलं तर हा महाराष्ट्राचा विचार केला तर हा सगळ्यात मल्हारगड सगळ्यात जुना किल्ला. तर हा किल्ला बांधला कोणी, तो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पेशव्यांचे जे तोफखान्याचे प्रमुख होते पानसे सरदार, त्यांनी हा किल्ला दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी दिवेघाटा मेन त्यावेळी वाहतुकीचा मार्ग होता का. पुरंदर किल्ला आणि पुणे ह्या महत्त्वाच्या टोकांना जोडणारा म्हणजे हा दिवेघाट. तर ह्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. तर किल्ला केव्हा बांधला गेला तर 1757 ते 1760 या दरम्यान हा किल्ला बांधला गेला. तर या किल्ल्याची एक महत्त्वाची घटना म्हणजे माधवराव पेशवे या किल्ल्यावर 1771 ते 1771च्या दरम्यान येऊन गेले होते. आणि तसा बाकी काही म्हणजे महत्त्वपूर्ण इतिहास नाही, कोणती लढाई वगैरे बऱ्यापैकी या किल्ल्याजवळ झाली नाही. 1818ला इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. नंतर मग हा किल्ल्यावर म्हणजे येण्यासाठी कोणी येतच नव्हतं, कारण पूर्ण महाराणावर किल्ला बसलेला आहे. तरी आणि हां, ज्यावेळी स्वातंत्र्य युद्ध चालू झालं तेव्हा 1857चा जेव्हा उठाव झाला त्यावेळी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतलेला होता, असा एक उल्लेख फक्त मिळतोय. बाकी काय उल्लेख नाही. तर पानसे सरदार, तर या किल्ल्यावेळी काय झालं, किल्ला बांधताना ना कुठेही कुदळ मारली तर रक्त बाहेर निघायचे अशी दंतकथा आहे. त्यावेळी त्यांनी एक खंडोबाला नवस केला होता आणि म्हणून मंदिरावर किल्ल्यावर 2 मंदिर आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे, जे मोठं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे, आणि जे छोटं मंदिर आहे ते खंडोबाचं मंदिर आहे. बाकी असा बघण्यासाठी किल्ल्यावर बुरुज वगैरे व्यवस्थित आहेत बऱ्यापैकी. तटबंदी जरा पडझड झाली आहे. किल्ला बघाय पूर्ण वेळ लागतो, एक पाऊण तास. आणि जर तुम्ही प्रत्येक भाग जर पूर्ण डिटेलमध्ये बघत गेला तर आता ह्या तटबंदीला त्यांनी खोबण्या केल्या आहेत. अशा कोणत्या म्हणजे आपल्या किल्ल्यांना तटबंदीला खोबऱ्या कुठंच नाही आहेत, बऱ्यापैकी ह्या किल्ल्यावर दिसतात. ते असं विशेष निरीक्षण करत गेला तर तुम्हाला 1-1.5 तास लागू शकतो, बाकी काही वेळ लागणार नाही. किल्ला एकदम बघायसाठी प्रशस्त आहे. आणि हां, असा या किल्ल्याचा बऱ्यापैकी इतिहास आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जो खंडोबाचा खंडा आहे की नाही, 42 किलोचा जवळपास आहे, बरोबर ना? बस हां, 62 का 42? 65 अशा काहीतरी म्हणजे ह्या दरम्यान आहे. तर तो खंडा आहे तो याच म्हणजे जो हा किल्ला बांधला त्या पानसे सरदारांनीच भेट केलेला आहे, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. तर किल्ला पूर्णपणे बघून झालेला आहे, नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता यानंतर आमची मोहीम असणार आहे पुरंदरच्या दिशेने. किल्ला हां, एक गोष्ट सांगायची राहिली, सह्याद्रीचे का नाही पुण्यातल्या वाल्हे तालुक्यात 2 भाग फुटतात. त्याला एका डोंगर रांगेवर राजगड तोरणा किल्ला असलेला आहे, आणि दुसऱ्या जी ही रांग आहे तर या रांगेवर पुरंदर, वज्रगड, मल्हारगड आणि सिंहगड असे किल्ले वसलेले आहेत ह्या रांगेवर. तर ह्या रांगेला भुलेश्वर रांग असेही म्हणतात. ते आता किल्ल्याला यायचं म्हटलं तर तुम्हाला कसं लागेल, तर हडपसर सासवड जो हायवे ना, त्या हायवेमधून काळेवाडीतून एक फाटा पडतो. तिथं कुणालाही विचारा, जवळ आलापास तिथं दिवेघाट चढला की विचारत या की मल्हारगडला जायला रोड कुठला, तर ते सांगतील तुम्हाला. तर त्या रस्त्याने व्यवस्थित या, जरा रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला जरा अडचण होऊ शकते, कारण आम्ही गाडी पाक खाली लावली. आणि जर तुम्ही आला तर रस्त्याचं बऱ्यापैकी काम होईल, गाडी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत घेऊन येऊ शकते. तिथून थोड्याफार पायऱ्या त्यांना त्या राजा छत्रपती परिवाराने किंवा दुसरे कोणतरी केले आहे,
तर ती एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला चुका झालेल्या असतील, काहीतरी माझ्या बोलण्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. तर सांगायचं राहिलं की आम्ही जो किल्ला केलता दिवाळीला, तर तो किल्ला बघण्यासाठी ते राजा शिवछत्रपती परिवार संस्थामार्फत एक आमच्या इथं कोल्हापूरला किल्ल्यांची स्पर्धा भरलेली. तर त्यांनी सांगितलं की बाबा आमचं काम चालू आहे किल्ल्यांवर. तर एक दुसऱ्या रविवारी काय तर त्यांचं काम चालू असतं. दर रविवारी म्हणजे प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी किल्ल्यावर काम चालू असतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर किल्ल्यावर कचरा करू नका. आणि इंस्टाग्रामवर मला प्रवास एक स्वप्न या आय डीवरती नक्की फॉलो करा. स्टोरी मिळत राहतील प्रत्येक गोष्टीच्या. आणि येताना किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था काय नाही आहे, तर पाणी बरोबर घेऊनच या. विहिरी 2 आहेत आणि तलाव एक आहे, तरी पण त्यात पिण्यासारखं पाणी नाही आहे. मंदिर आहे तिथं पण पाणी नाही आहे. तर येताना पाण्याच्या बाटल्या व्यवस्थित घेऊन या. आणि लहान मुलांना दाखवण्यासाठी किल्ला एकदम चांगला आहे. म्हणजे काय ट्रेक वगैरे अवघड नाही, तर लहान मुलांना नक्की घेऊन या किल्ल्यांवर. आणि तर आता पुरंदरचा आहे व्हिडिओ, तो नेक्स्ट पार्ट येईल. आणि जर व्हिडिओ अपलोड केला असेल तर इथं आय बटनमध्ये तुम्हाला मिळेल. इकडे कुठं असेल आय बटन इथंच ना, इथं रे, हां इथं आय बटन. तर इथं मिळेल तुम्हाला व्हिडिओ. आणि आम्ही किल्ला गेला त्याचा व्हिडिओ पण आम्ही बनवला, तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये मिळेलच. धन्यवाद. हां, तर आता एक महत्त्वाचं काम राहिलं होतं ते करायचं आहे. हे जे ऐवज लोकांनी किल्ल्यावरती ठेवले होते ते आणायचं काम आम्ही खाली केलेलं आहे. त्या घालून दे, आमच्या महाराजांचे किल्ले व्यवस्थित राहिले पाहिजे. महाराजांचा किल्ला जरी नसला तरी महाराष्ट्रात किल्ला आहे, आमची जबाबदारी आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे. कॅरी बॅग आणायची विसरलेलो, त्यामुळे आता सॅकमधून आणून हा मेन ऐवज राहिला. काय आहे ना, कवा सुधारणार. चला.